राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3000 रुपये प्रमाणे विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की केंद्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची पहिली यादी सुद्धा मागवण्यात आलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता विस्तार करण्यासाठी निधी सुद्धा आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांना मिळणार नाही। म्हणजेच या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही, त्यासोबत पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आज 3700 कोटींचा निधी पेरणीसाठी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज नमो शेतकरी योजनेची पहिली यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच या पहिल्या यादीमध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। परंतु जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यांमधील असतील तर ते शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असावेत, कारण पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, राज्यामधील 80 लाख शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते सुद्धा मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील 6 हप्ते मिळाले नसतील, या 6 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मागचे 6 हप्ते सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच सरासरी 90% शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच या 6 हप्त्यांचे 12000 रुपये सुद्धा आलेले आहेत। ज्या शेतकरी बांधवांना हे 6 हप्ते आलेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर त्यांना एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील 6 हप्ते सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, हे 6 हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते, परंतु 7वा हप्ता पात्रता तपासूनच सोडण्यात येणार आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला जे नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून मागील 6 हप्ते मिळालेले होते तर ते 6 हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते। कोणते पात्रता तपासण्यात आलेले नव्हते, कोणताही नियम लावण्यात आलेला नव्हता। परंतु हा जो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आहे तर तो 7वा हप्ता सोडण्या अगोदर शेतकरी बांधवांची पात्रता सुद्धा तपासण्यात येणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, तर त्या योजनेमध्ये भरपूर घोटाळे झालेले होते। त्यामुळे नमो शेतकरी योजनेमध्ये कोणतेही घोटाळे होऊ नये यासाठी राज्य सरकारने निर्णय सुद्धा घेतलेला आहे की जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असेल, पात्रतेमध्ये बसत असेल, त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा
मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। त्यासोबतच शेतकरी बांधवांना मान्सून पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। तर हे अनुदान हेक्टरी 10,000 रुपयापासून ते 25,000 रुपयापर्यंत मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्या शेतकरी बांधवांना 100% अनुदान सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे मिळणार नाही, तर याच्यामध्ये वाढ सुद्धा झालेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा पक्ष भारतीय जनता पार्टी, तर या पार्टीच्या पक्षाने निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता। तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की निवडून आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपयावरून 3,000 रुपये करू, तो निर्णय आता सध्याच्या स्थितीला अंमलात सुद्धा येतच आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे प्रत्येक शेतकरी बांधवांना मिळणार आहेत। म्हणजेच सरासरी 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत। तर त्या सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। ती तारीख सुद्धा सांगणार आहे तुम्हाला। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2,000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांनी त्या हप्त्यामध्ये वाढ केलेली नाही। तुम्हाला ज्याप्रमाणे 19 हप्ते मिळालेले आहेत त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावेत। कारण जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। त्या संबंधित आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवायचा असेल, सोबतच या नमो शेतकरी योजनेचा पुढील वर्षांमध्ये घ्यायचा असेल तर ते शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत असावे। ते शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असावे, तरच तुम्हाला पुढील वर्षांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। त्या 4 पात्रता सुद्धा बघून घ्या। परंतु शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे। तर त्या बैठकीमधून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी 36 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे। हा निधी थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असावे। ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल त्यांनाच पैसे येणार आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या आधार कार्डाच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, तरच पैसे येतील, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। म्हणजेच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार नाही। म्हणजेच तुमच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असायला पाहिजे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल, म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार नाही।
PM किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी. म्हणजे तुमचं लँड सेलिंग हे सुद्धा असायला पाहिजे, तरच पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा शेतकरी बांधवांनो, चौथी पात्रता अत्यंत महत्वाची आहे. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी. ज्या शेतकऱ्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा हप्ता मिळणार नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या. त्या 4 पात्रता सुद्धा सांगितलेल्या आहे. त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा पैसे मिळणार नाहीत. बघा तुम्हाला आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते मिळालेले आहेत, परंतु हे हप्ते सरसकट सोडण्यात आलेले होते. परंतु नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सरसकट येणार नाही. त्यामुळे या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असावे, तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे. सोबतच मागील हप्ते अर्धवट आले असतील, म्हणजे 6 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल तर तो हप्ता सुद्धा येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. बघा जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा नांदेड, दुसरा जिल्हा हिंगोली, तिसरा जिल्हा परभणी, चौथा जिल्हा यवतमाळ, 5वा जिल्हा लातूर, 6वा जिल्हा धाराशिव, 7वा जिल्हा बीड, 8वा जिल्हा जालना, 9वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा अहिल्यानगर, 11वा जिल्हा बुलढाणा, 12वा जिल्हा वाशिम, 13वा जिल्हा अकोला, 14वा जिल्हा अमरावती, 15वा जिल्हा वर्धा, 16वा जिल्हा चंद्रपूर, 17वा जिल्हा नागपूर जिल्हा, 18वा जिल्हा जळगाव, 19वा जिल्हा नाशिक आणि 20वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. म्हणजेच या 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता येणार आहे. सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. तर त्या 20 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात. बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं बँक खातं या 20 बँकेपैकी असेल तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकेपैकी पहिली बँक म्हणजे ओव्हरसीज बँक, दुसरी बँक इंडियन बँक, तिसरी बँक इंडस बँक, चौथी बँक येस बँक, 5वी बँक IDFC बँक, 6वी बँक IDBI बँक, 7वी बँक ICICI बँक, 8वी बँक HDFC बँक, 9वी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 13वी बँक बँक ऑफ इंडिया, 14वी बँक ॲक्सिस बँक, 15वी बँक बँक ऑफ बडोदा, 16वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक स्टेट बँक, 18वी बँक पोस्ट बँक, 19वी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 20वी बँक म्हणजे कॅनरा बँक. म्हणजेच या 20 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल त्यांना आज सर्वात अगोदर पैसे येणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अजून फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर ते फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर काढायचं आहे. कारण ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना हप्ता सुद्धा मिळणार आहे. म्हणजेच केंद्र सरकारने आज सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा 4 पात्रतेमध्ये बसत असावेत. तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड काढलेलं असावं. तुम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असावेत. तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा म्हणजेच 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. घरामधील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, पेन्शनधारक नसावा. म्हणजे शेतकरी बांधवांनो, एकत्रितपणे तुम्ही सुद्धा पात्रतेमध्ये बसत असावेत. तुम्ही सुद्धा फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असावं, तरच तुम्हाला या दोन्ही योजनांच्या माध्यमातून हप्ते सुद्धा मिळणार आहेत. म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 20वा हप्ता पुढील 2 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, पेरणीसाठी अनुदान सुद्धा हस्तांतर होत आहे. तर हे अनुदान राज्यामध्ये 90 लाख शेतकरी बांधवांना मिळणार आहे. तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, PM किसान योजनेचे लाभार्थी असाल
असाल तर तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांनी लगेच कर्ज भरू नये, कारण तुमची कर्जमाफी होणार आहे। त्याच्यावरती प्रक्रिया सुरू आहे। कर्जमाफीसाठी 70,000 कोट्यांचा निधी मंजूर सुद्धा होणार आहे। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी अजून कर्ज भरलेलं नसेल, अजून कर्ज रिन्यू केलेलं नसेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। त्यांना प्रोत्साहन म्हणून फक्त 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होते, ते अपडेट सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।